नमस्कार छोट्या दोस्तांनो. गुरुपौर्णिमा. आषाढ शुद्ध पौर्णिमा म्हणजेच व्यासपूजेचा दिवस. व्यासपूजेच्या पवित्र दिवशी संस्कृती घडविणाऱ्यांचे पूजन होते. संस्कृती घडवण्याचं काम वेगवेगळ्या अनेक ऋषींनी केलंय, पण वेदव्यासांनी सर्व विचारांचे संकलन करून आपल्याला संस्कृतीचा ज्ञानकोश म्हणजेच महाभारत हा ग्रंथ दिला. व्यास हे समाजाचे खरे गुरु. म्हणूनच परंपरागत व्यासपूजा हीच गुरुपूजा मानली जाते व व्यासपौर्णिमा ही आपण गुरुपौर्णिमा म्हणून साजरी करतो. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरूंच्या उपकारांनी आपले हृदय भरून येते व आपले दोन्ही हात आपल्या गुरूंच्या चरणी नतमस्तक होतात. लहानपणापासून आपल्याला अनेक गुरु लाभत असतात. सर्वात पहिली आपल्याला जन्म देणारी आपली आई ही सुद्धा गुरुच होय. त्यानंतर पावलोपावली आपल्याला सावरणारे आपले वडील, आजी, आजोबा जे जे आपल्याला चांगलं सांगतात ते आपले गुरुच होय बरं. मोठे होत असताना आपण शाळेमध्ये जातो त्यावेळी शाळेतील शिक्षक हे सुद्धा आपले गुरुच असतात. रवींद्रनाथ टागोर असं म्हणतात, जो आपल्याकडे लघुत्व घेतो तो गुरु. नीट लक्ष देऊन ऐका बरं. जो आपल्याकडे लघुत्व घेतो तो गुरु आणि लघुला गुरुत्व देतो तो गुरु. गुरु काय करतो? आपल्याला कमीपणा घेतो आणि जो लहान आहे ना त्याला गुरुत्व देतो. गुरुदेव रानडे असं म्हणतात, भूतकाळाचा दुवा आणि भविष्यकाळाचा दिवा तो गुरु. भूतकाळाचा दुवा आणि भविष्यकाळाचा दिवा तो गुरु. ईश्वराचं गुप्त रूप जो दाखवतो तो सुद्धा गुरुच. आपल्याला चांगली दृष्टी देतो तो सुद्धा गुरु. अडकलेल्यांना मार्ग दाखवतो तो गुरु. आत्मविश्वास वाढवतो तो गुरु. देवत्वाची ओळख जो करून देतो ना तो सुद्धा आपला गुरुच. गुरूंचे अनेक प्रकार आहेत. मार्गदर्शक गुरु, अनुग्रह देणारा गुरु, विचार गुरु, दोष विसर्जक गुरु म्हणजे आपले दोष सांगणारा, दोष आपले कमी करणारा, मार्गदर्शन करतो तो गुरु. अनेक प्रकार गुरूंचे आहेत आणि असे अनेक गुरु आपल्याला पावलोपावली भेटत असतात. या गुरूंच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस तो म्हणजे आजचा दिवस. भगवान गोपाल कृष्ण, प्रभू रामचंद्र या भगवंतांनी अवतार घेतलेले असतील तरी सुद्धा त्यांना गुरुना शरण जावंच लागलं. भगवान गोपाल कृष्ण सांदीपन ऋषींना शरण गेले. आपल्या प्रभू रामचंद्रांनी गुरु वशिष्ठ यांना गुरु मानून त्यांना शरण गेले. सद्गुरुविण ज्ञान होत नाही म्हणून आपल्याला गुरूंना शरण जावंच लागतं. आध्यात्मिक क्षेत्रात तर गुरु हेच आपल्याला अध्यात्म कसा करायचा, भगवंताला कसं भेटायचं, भगवंताला प्राप्त कसं करून घ्यायचं हे आपल्याला आध्यात्मिक गुरु सांगत असतात. भारतीय संस्कृतीने सद्गुरूंना नेहमी पूजलं आहे. गुरु हे विश्वाच्या अनंततेचे तसेच सृष्टीच्या ज्ञानाचे दर्शन घडवतो. सद्गुरू जीवनाची कला शिकवतो म्हणजेच जीवन कसं सुंदर करावं हे सद्गुरू सांगतो आणि मानवाला ईश्वराभिमुख बनवतो. अध्यात्माचं दर्शन करणारा तो एक सद्गुरू. जीवनाला सुंदर, निर्दोष, पवित्र बनवून आपला हात पकडून प्रभूजवळ घेऊन जाणारा तो सद्गुरू. आजच्या दिवशी सद्गुरूंची पूजा करायची. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं
भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. ब्रह्माचा आनंदरूप, परमसुखरूप, ज्ञानमूर्ती, द्वंद्वापासून दूर, आकाशासारखा निर्लेप, सूक्ष्म असा भगवंत म्हणजे गुरुच आहे. बाळांनो, गुरु आणि देव या दोघांमध्ये जर श्रेष्ठ कोण असा जर विचार केला ना, तर या दोघांमध्ये श्रेष्ठ हा गुरु असतो. कारण देवाला कसं ओळखायचं हे गुरु सांगतो. आपण अनेक विद्या शिकत असतो, पण कोणती विद्या कुठे वापरायची हे सुद्धा